हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय हरे जय जय राम कृष्ण वडा जोरात रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तो हा
माधव बरवा तो हा माधव बरवा जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती तेरे झाले अवघे काम निवारला पहिली चाल हरिभक्त बारा शिवाजी महाराज आहेरकर हरिभक्त रमण विठ्ठल महाराज आहेरकर यांनी ठाईची चाल म्हणायची. हॅलो हरी
एक धरिला चित्ते धरिला झाले
झाले काम झाले अवघे काम झाले अवघे टाळी वाजवा भजन करा मला. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती तेने झाले अवघे काम निवारला भवभ्रम परद्रव्य परनारी झाली विषाची या परी तेने झाले अवघे काम निवारला भवभ्रम तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार तिने झाले अवघे काम निवारला भवभ्रम पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताचे दुसरे धर्मच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा जेथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर संपाट ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज
वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. एक दरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. तेने झाले अवघे काम निवारला भवभ्रम. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या जीवनातील साध्य जीवनाचा आणि आपल्या जीवनातील साधन जीवनाचा परिचय देतात. अर्थात आम्ही जीवनात काय मिळवलं हेही सांगतात आणि आम्ही ते कशाने मिळवलं हेही सांगतात. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुरुजन महाराज मंडळी यांच्या भव्य उपस्थितीमध्ये आदिशक्ती मुंबा मातेच्या या पावन नगरीमध्ये सर्व तीर्थनिधी भगवान सागरनाथाच्या पावन सन्निधीमध्ये अंधेरी 7 बंगला या भागात श्री संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ या मंडळाच्या माध्यमातून सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने कर्मयोगी महंत बालकनाथ बाबा, गुरु किसनाथजी बाबा तथा गुरुवर्य वसंत बाबा इचके तथा वैकुंठवासी हरिभक्तीपरायण कोंडाजी बाबा डेरे, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण भिकाजी बाबा बच्चे वाजवणेकर यांच्या आशीर्वादाने सर्व दातृत्ववान मंडळी यांच्या दातृत्व मंडळाच्या नेतृत्वात या ठिकाणी या भक्ती उत्सवाचं आयोजन संपन्न होतो आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी हे आयोजन आहे, पण या वर्षी हे आयोजन एका विशिष्ट उत्सवाला धरून आहे आणि तो उत्सव म्हणजे आपण चालू केलेल्या भक्ती प्रवासाला यावर्षी 36 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि 36 वर्ष म्हणजे काय, 12 वर्षाचं एक तप असं 12 अशी 12 वर्षाची 3 तप या वर्षी मंडळानं पूर्ण केलेली आहेत. म्हणून त्रितपपूर्ती सोहळा या औचित्याखाली या भव्य दिव्य भक्ती उत्सवाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि या आयोजनामध्ये त्रितपपूर्ती सोहळा आहे आणि मला वाटतं 3ऱ्या दिवसाची, बरोबर ना, 3ऱ्या दिवसाची 3 नंबरची नाही, हा 3ऱ्या दिवसाची चिंतन सेवा करण्याचं सौभाग्य सर्व मंडळाचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य यांच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन आपल्या नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. खूप गोड अभंग आपण आज चिंतनात निवडलाय आणि आपला जो उत्सव आहे आपल्या वारकरी संप्रदायातील 2 दिव्य पुरुषाच्या निर्याणाच्या काळामध्ये हा उत्सव आहे. परवा दिवशीच आपण जगद्गुरु श्री तुकोबारायचा सदैव वैकुंठ गमन सोहळा संपन्न केला, अर्थात तुकाराम महाराजांची बीज. आणि आता परवा दिवशी आज चतुर्थी, उद्या पंचमी आणि परवा षष्ठी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा हाही आपण काय करणार आहोत, संपन्न करणार आहोत. वारकरी संप्रदायातील 2 दिव्य पुरुषांनी आपलं जीवन ज्या परिपूर्ण अवस्थेला नेलं त्या परिपूर्ण जीवनाचा सोहळा या ठिकाणी 2 दिवस संपन्न होणार आहे. एक झालाय आणि पुढचा दिवस संपन्न होणार आहे. एक बोलू का, माणसानं काय मिळवावं जे संतानं मिळवलं ते, संतानं मिळवलं ते. कारण जगात अनेकांनी जे मिळवलं, त्यांनी जे मिळवलं त्यांना त्याच्यातून काय मिळालं याचा अभ्यास करा जरासा. पहा, काही लोकांनी क्रिकेटच्या क्षेत्रात आपलं करिअर बनवलं, काही लोकांनी नाट्य आपलं मनोरंजन या क्षेत्रात आपलं काय नाव बनवलं. एक नाव सांगतो, त्यांनी काय मिळवलं हे तुम्हाला कळेल, पण त्यांना काय मिळालं हे तुम्हाला कळालं पाहिजे. काय मला सांगा, सिनेसृष्टीमध्ये दादा कोंडके नाव तुम्हाला माहिती आहे का? बोला की. दादा कोंडके लय मोठे कीर्तनकार होते, फार मोठे काय होते, नट होते. एक काळ त्यांनी आगळा वेगळा गाजवला, पण त्यांचं आत्मचरित्र आहे एकटा जीव. काय आत्मचरित्र आहे कोणाचं? दादा कोंडकेचं. त्याचा शेवट एक आत्मचरित्र आहे, त्यांनी स्वतः सांगितलं आणि एका लेखिकेने ते काय केलेलं आहे, लिहिलेलं आहे. आणि जरूर वाचलं पाहिजे आपण, तेही अन्य चरित्र वाचले पाहिजे. आणि जेव्हा आपण त्या एकटा जीव या पुस्तकाचे शेवटचे 10-15 पानं वाचतो
तेव्हा अंगावर काटा येतो. या माणसानं प्रसिद्धीचं हे टोक गाठलं, पण या माणसाचा शेवट कसा झाला? लता मंगेशकर नाव माहिती? हा, लता मंगेशकर. लता दिदीचं जेव्हा 2 वर्षापूर्वी जाणं झालं, तेव्हा त्यांच्या जुन्या मुलाखती पुन्हा एकदा मीडियावर, सोशल मीडियावर काय झाल्या, पुन्हा येऊ लागल्या. त्या ज्या हे आहेत ना, काय मुलाखती, त्या मुलाखतीतली एक मुलाखत जी आहे ती माणसाच्या हृदयाला चर्र करून जाणारी आहे, ती तुमच्या समोर मांडतो. ती तुम्ही ऐकलेली आहे, फक्त स्पर्श करून जातो. काय ती मुलाखत? ती मुलाखत ही आहे, पत्रकाराने विचारलंय, दीदी तुम्ही प्रसिद्धीच्या या उंचीवर आज आहात, किती 4थी शिकलेली बाई, पण जगातल्या 10 विद्यापीठाची डॉक्टरेट जिच्या जवळ आहे. मराठी भाषेत जन्माला आली मुलगी, पण 22 भाषेमध्ये जिचे गाणे आहेत. किती? 22 भाषेमध्ये. ग्रामपंचायतही न लढवता अटलजीच्या सरकारामध्ये खासदार पद भूषवलेली बाई आहे. हो, म्हणजे त्या दिदीचा जर वाढदिवस असला तर नरेंद्र मोदी किंवा पंतप्रधान जगात कुठेही असो, ते तिथून फोन करून त्यांना काय द्यायचे? शुभेच्छा द्यायचे. तुम्हाला माहित असेल की त्यांच्या घरासमोरचा पूल होणार होता, प्रभुकुंजेच्या पुढं पूल होणार होता. फक्त लता दिदी म्हणली, हा पूल झाला तर मी भारत सोडून जाईल. पूलच कॅन्सल झाला. एवढा दबदबा. पुण्यामध्ये जर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल तुम्ही ऐकून असाल, 4 एकराची जागा आहे. किती? 4 एकर. आणि पुण्याच्या मध्य भागात आहे, फार महत्वाच्या ठिकाणी आहे. कोट्यावधीची ती काय आहे? इस्टेट आहे. पण सरकारनं केवळ लता दिदीने विनंती केल्यामुळे 4 रुपयात दिलेली आहे. किती किती? काय म्हणलो मी? 4 रुपयात. म्हणजे पैसा बी एवढा, प्रसिद्धी पण एवढी. आणि त्या लता मंगेशकरांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, दीदी तुम्हाला पुढचा जन्म जर माणसाचा मिळाला तर तुम्हाला काय व्हायला आवडेल? पुढचा जन्म जर तुम्हाला माणसाचाच मिळाला तर काय व्हायला आवडेल? लता दीदीचं उत्तर आहे, पुढचा जन्म न मिळाला तरच बरं, आणि मिळालाच तर लता मंगेशकर सोडून काही व्हायला आवडेल. म्हणजे त्या सुद्धा त्या जीवनाला काय झाल्या होत्या? कंटाळल्या होत्या. आणि एका बाजूला पहा, मी कोणाला न्यूनता देत नाही, पण माणसाचं ध्येय काय असावं हे निश्चित व्हावं म्हणून बोलतो. हीच भाषा जेव्हा तुकाराम महाराजाला विचारलं, महाराज तुमचं जीवन कसं आहे? काय नाही म्हणले, खायला काय नाही, बायको खाण्या वाचून मिली, दिवाळ निघालं, पण तुम्ही समाधानी आहेत काय? धन्य आम्ही जन्मालो, जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. शब्दात काढतो. माणसं व्यवहारात फार मोठे झाले, पण शेवटी त्यांना पश्चातापच मिळाला. आणि संत किती हलाखीचं जीवन जगले, पण शेवटी ते प्रसन्नतेत अर्थात प्रसादापर्यंत गेले. म्हणून एक सिद्धांताचं वाक्य तयार करू, संसार करून मिळतो त्याला पश्चाताप म्हणावं, आणि परमार्थ करून मिळतो त्याला प्रसाद म्हणावं. परमार्थात माणसाला प्रसाद मिळतो, आणि संसारात माणसाला काय मिळतो? पश्चाताप मिळतो. कशाला लता दिदींची माप काढायची, आपण दादा कोंडकेची माप काढायची? आपण आपलं पाहू ना,
आपण आपलं पाहू 2 मिनिटात. ज्यांचं ज्यांचं लग्न झाले त्यांनी हातवर करा बरं. बापरे, अंधेरीला एवढे ब्रह्मचारी. काय शिवाजी महाराज, या ब्रह्मचार्याचे नंबर लिहून द्या आम्हाला. कळस बसवायला लय अडचण येते हो. कळस बसवायला काय लागतो? ब्रह्मचारी भेटतच नाही. आता जर मला कोणी म्हटलं ना आम्हाला कळस बसवायला ब्रह्मचारी, मी सरळ म्हणे 7 बंगल्यावर जा म्हणे. बळा तुझं नाव काय? सुधीर. तुझं झालंय का? सुधीर लक्ष देऊ नाही. ह्यांचे झालेत का सगळ्यांचे जवळ जवळ? हा, सगळ्यांनी हातवर केले का? बोल ना, का केलं नाही सांगू का तुला? सांगू, हे लग्न करून एवढे वैतागले हातवर करायची वासनाच होत नाही याची. बाळा, हे सुधीर तू सुधर. तुझी वेळ गेली नाही वागा अजून. ऐक ना, हे सुधीर, माझ्या गाडी जागा आहे. बंडाता त्याच्या माग, मी माझ्या माग तुझा नंबर लावून देतो मी. म्हणजे आपण आतापर्यंत जे जे मिळवलं त्यानं काय, मला माहितीये माझ्या समोर बसलेले 70% कोणातरी खेड्यातून इथं आलेले आहेत. तुम्ही वर्षभर काम करता, उत्सवाच्या वेळेला गावी जाता, कोणाचे जवळचे असते तर 10व्याला जाता, लग्नाला जाता, काही कार्यक्रमाला जाता, आणि मग तुम्ही काय करता, एकदा रिटायरमेंट झालं की मग तुम्हाला मुंबईचा कंटाळा येतो, तुम्ही गावाकडे जाता, बंगले बांधता, आणि तुम्हाला शेती करायचा नाद लागतो. पुन्हा पुन्हा तुम्हाला काय करावं वाटतं? ती शेती करावं वाटते. चांगलंय, व्यायाम झाला पाहिजे, धरणी माईची सेवा घडली पाहिजे. पण कल्पना करा, एखाद्याने गावाकडे बंगला बांधला, 2 भावांनी बंगला बांधला, आणि जर गॅलरीच्या, ऐकताय ना, गॅलरीच्या बेडरूम वरून जर भांडणं झाले तर बंगल्याच्या वास्तुशांतीच्या दिवशी बंगला बांधण्याचं साफल्य वाटतं का बांधला नसता तर बरं झालं वाटत? महाराज, आपल्या जीवनातल्या बऱ्याच घटना अशा आहेत की त्या आपल्याला एक दिवशी या शब्दावर आणतात, केलं नसतं तर बरं झालं असतं. है की नाही? खरं सांगा, 35-40 वयाचं कोणी ऐकायचं? 35, तुमचं काय आता? हा, 36 आहे. चला 35च्या पुढे आहेत. लग्न झाले तुमचं? खरं सांगा, लग्नाच्या आधीचे दिवस चांगले होते का नंतरचे? खोटं नाही बोलायचं. हा, अगोदरचे आम्हाला काय म्हणायचंय? आठवड्यातून एकदा तरी वाटतं का नाही केलं नसतं तर? तुम्ही घाबरू नका, बायको सोबत आहे का? मग काय हिंमत, मी आहे ना तुम्हाला, आणि कोणी सांगणार नाही, तुम्ही काळजी करू नका. अर्थात पश्चाताप. संसाराच्या ध्येयामध्ये काय आहे? पश्चाताप आहे. आणि परमार्थाच्या ध्येयामध्ये मात्र शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला. हो, याच्यासाठी केला होता टास. रिटर्न थोडासा वाढवा. शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतेने पावलो. हा विसावा आहे, म्हणजे परमार्थाची भाषा आहे. आता निश्चिंतेने पावलो विसावा. आणि संसाराची भाषा आहे क्षण एक तोही नाही विसावा. संसाराची भाषा काय? क्षण एक तोही नाही विसावा. पण एक करावं, काय मिळवावं? संतान मिळवलं ते तुकोबारायची मी डझनानं अभंग सांगेन की तुकाराम महाराजाला अपेक्षा काय. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, संत गेले तया ठाया, देवराया पाववी पुढीलांचे इच्छी फळ. आता माझा जीव घेऊन या बळी, आणि वैसवावे ओढी संतांची. आम्हाला काय मिळवायचंय?
संतांनी मिळवलं ते मिळवायचे. कारण काय, संतांनी काय मिळवलं एक सांगू का? संतांनी समाधान मिळवलं. आणि कशा संसारात कधी कधी मी तुलना करत असतो आणि तुम्ही तुलना करा. मला सांगा, माणसाला जगायला काय काय लागतं? मोजा. माणसाला जगायला काय काय लागतं? अन्न, पुढं वस्त्र, पुढं निवारा, मोबाईल आणि चार्जर. त्या माणसाचं काय झालेलं सध्या? मूलभूत गरज आहेत. अन्न, वस्त्र, निवारा. चला मोबाईल चार्जर 2 मिनिटं बाजूला ठेवू. अन्न, वस्त्र, निवारा, या 3 जर गरजा आपण जर पाहिल्या तर याच्यातली काय कमी आहे आपल्याला? खायला कोणाला भेटत नाही. हो, तुमचं बाबा 60च्या पुढे असेल आता. अयो बाबा, 90 वर्षाचं वय, 72चा दुष्काळ तुम्हाला चांगला कळतोय, आहे का नाही? 72 जाऊ द्या, 75 जाऊ द्या, 75 नंतर किती? नाही, 80-83 साला, 80-83च्या पुढं, 83ला मी जन्माला आलो ना, मी आल्यानंतर फर्टिलायझरनं क्रांती केली. फर्टिलायझरनं काय केली? क्रांती केली. आणि ज्या एका क्षेत्रामध्ये आम्हाला 10 पोते व्हायची, त्या क्षेत्रात आम्हाला 25 पोते व्हायला लागली. युरिया, इंडोसल, हे सगळे जे आहेत आता या खताच्या माध्यमातून, हे बरं 25 वर्षात जाऊ द्या, ते जाऊ द्या, 2000 सालापासून जाऊ द्या ना. लॉकडाऊन अनुभवलं का नाही आपण? लॉकडाऊन मध्ये तरी तुमच्या कानावर अशी कधी बातमी आली का? आमक्या आमक्याची बायको खायला न मिळाल्यामुळे मेली. खाऊन खाऊन बऱ्याच जणांच्या मेले असतील, पण खायला न मिळाल्यामुळे कोणी मरतं का? म्हणजे आम्हाला अन्नाची कमतरता आहे का? बोला की. खायला कमी आहे का आपल्याला? नाही, अन्न आहे. वस्त्र, जुन्या काळात 3 भावात 1 शर्ट. आता आपले आपले तुम्ही मोजा. आणि यांचं गणित न केलेलं बरं कपड्याच्या बाबतीत. खरं सांगा माता मौल्यांनो, कपाट उघडलं की साड्या अंगावर पडतात का नाही? खोटं बोलायचं नाही देवाच्या दारात. कपाट उघडलं की साड्या काय होतात? अंगावर पडतात. काय काय माता मौल्यांजवळ कपाट नाहीत, असे पेट आहेत, संदूक म्हणतो आपण. एकदा साडी काढायला जर झाकण उघडलं, साडी काढली त्याचा कोंडाच लागत नाही, त्या झाकणावर बसत तवा कोंडा लागतो. एवढ्या साड्या. ऐकलं का भैया? ह्या जर गेल्या कुठं? नाही माय, लवकर इतक्या लवकर नका जाऊ. पंढरपूरच्या वारीला म्हणतो मी, तर 18 दिवसात 36 साड्या बदलतील. एवढ्या आहेत का नाही तुमच्याकडे? तुमच्याकडे कपडा आहे की नाही? अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा. कोणाचं मालकीचं असेल, कोणाचं भाडोत्री असेल, कोणाचं चाळीत असेल, कोणाचं टावर मध्ये असेल, आश्रमाचे स्थान, कोणाची कोपी असेल, कोणाची गुहा असेल, तर कोणाचा महाल असेल, तर कोणाचा पॅलेस असेल. पण निवारा आहे का नाही? पण शासन एवढी काळजी करतं, जर तुम्हाला निवारा नसला तर गावाकडचे कागदपत्र घेऊन सरपंचाकडे जा आणि प्रधानमंत्री आवास योजनेत नाव लावा. म्हणजे अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे, जगायला लागतं ते सगळं आहे ना. बोला की आहे. आता तिसरं विचारतो, समाधान. हा, हे सगळं असून नाही. आणि तुकाराम महाराजांच्या जीवनात हे काहीच नाही. आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर दाके. महाराजाला विचारलं, खाय प्यायचं कसं आहे तुमचं? धन कन बरोबरी आणि पोट भरे भिकेवरी आणि जतन ती करी कोण गुरे वासरे. खायला नाही. बर, त्यांची एक बायको स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली. तुकाराम महाराजांची एक बायको कशा वाचून मेली? कोण्या तुकाराम महाराजाची बायको? ज्यांच्या 5 अभंगावर आमचे बंगले, त्यांची बायको. ज्यांच्या 5 अभंगावर आम्ही 40-40 लाखात गाड्या, 40-40 लाखाच्या गाड्यामध्ये फिरतो ना, त्या तुकाराम महाराजाची बायको खाण्या वाचून मेली. आणि त्यांच्या जीवावर आम्ही खाऊन खाऊन मरायचो, फुटायची वेळ आली. माझ्याकडेच पाहिलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही नाहीच माझ्याकडे डोळे वाटून बघायला लागले. एक सांगायला लागलोय तुम्हाला. हा, हे खाण्याच आहे, काही वाजत नाही. पण हे काही खाणं अन्न नाही. 5 ऑपरेशन झाले, त्या काळात जे अँटीबायोटिक शरीरात गेले त्याचे साईड इफेक्ट आहेत. हो, देवा शपथ. असो, बायको खाण्या वाचून मेली. अन्न नाही, वस्त्र नाही, निवारा, अक्षय साचार.
केले सायासानी घर, एरंडाशी हार दुजा भार न सहाती. राहिला घर नाही, पण हे काहीच नसताना सुद्धा तो का म्हणे खातो आनंदाचे लाडू. एवढं समाधान आहे महाराज, एवढं समाधान आहे, बघायचं कामच नाही. हेवा वाटतो की नाही आपल्याला, आणि हेवा वाटू नये का आपल्याला? पण एक सांगा, आम्हाला बंगला पाहिजे का समाधान पाहिजे? बोला की. समाधान पाहिजे. तुम्हाला पैठणी पाहिजे का समाधानी पाहिजे ताई? समाधान. ए विसर योगेश, हा? सुधीर 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 बाबा ऐक. सुधीर सुधीर माझ्याकडे बघ ना. तुला गुलाबजामचं जेवण पाहिजे का समाधान पाहिजे? समाधान पाहिजे. मग अन्न वस्त्र निवारा हे आम्हाला गरजा वाटत असल्या तरी आमचं जीवन त्यानं परिपूर्ण आहे. फक्त आमच्या जीवनात काय नाहीये? समाधान नाहीये. आणि साधू संतांच्या जीवनात एवढं समाधान आहे. नाटातली एक दोन प्रमाण सांगतो तुम्हाला. दुःख ते कैसे नाहीये स्वप्नाशी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दाशी, त्याचे वर्मत्व आम्हापाशी, आणि सुखे राहिलाशी प्रेमाची आण. हो हो. दैन्य दुःख आम्हा न येती जवळी, स्वप्नी तेही दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजेरे भय सुटले कळी काळा, सदा नाम घोष तेने सदा चित्ता, सर्व सुख ल्यालो आनंदे निर्भर. देतोच 10-5 प्रमाण क्रमानं तुम्हाला लय भारी. तुकाराम महाराजाला झोपायला गादी कोणती बघा आधी, इथून सुरुवात करू. तुकाराम महाराजाला झोपायला गादी कशाची? तर तुकाराम महाराजाला झोपायची गादी कोणती आहे? सुखाचे शेजारी पौडे. महाराजाला झोपायला गादी सुखाची आहे. तुम्हाला कोणती गादी? कोणाला मेमरी फोम, कोणाला कोणता फोम. पण किती भारीचा असला फोम तो झोपेच्या बाबतीत बूम. आपलं जीवन त्याला गादी कशाची? सुखाची. अहो बऱ्याच लोकांकडे गाद्या चांगल्या येतो, पण झोपी चांगल्या कुठे आहे? झोपी चांगल्या कुठे? तुकाराम महाराजाला विचारलं, महाराज शेज जर सुखाची आहे त्याच्या झोप कशी आहे तुमची? महाराज म्हणे, आमची झोपही सुखाची. सुखे मी निजलोगा शून्य सारोनी ते सुखे मी निजलोगा. म्हणजे सुखाच्या शेजेवर झोप सुद्धा कशाची आहे? सुखाची. महाराज झोप झाली, हो, आता आंघोळ करायची असेल ना, मग तुम्हाला आंघोळीला पाणी कोणतं आहे? आनंदाचे डोही आनंद. आंघोळीला पाणी कशाचं? आनंदाचा डोह. आनंदाचा डोह. महाराज आंघोळ झाली, हो, कपडे घालायचे असतील ना, हो, मग कपडे कोणते तुम्हाला? सर्व सुखाले आलो. घालायला कपडे सुद्धा कशाचे आहेत? सुखाचे. महाराज कपडे घातले, नाश्त्याला बसायचं का? हो, मग काय खाता? खातो ना. तो का म्हणे खातो, म्हणजे खायला लाडू सुद्धा कशाचे आहेत? आनंदाचे. आता चला ना अजून एकदा पुढं, एकच जरा पुढं. ते वैकुंठवासी जगन्नाथांना पवार सांगायचे, पंक्तीला जेवायला बसलं की पदार्थ 2 प्रकारचे असतात. काय काय पदार्थ एकदाच येतात, तोंड खवळून जातात, पुन्हा येतच नाही. हा, आणि काय काय पदार्थ वारंवार येतात. ते काय म्हणायचे? काय काय पदार्थ असे असतात, किती जन्म झाला तेरा गणित नाही जिंदा. आणि काय काय पदार्थ कसे असतात? आता मागुता येईल फेतून घडे. पण आम्हाला आनंदाचे लाडू आहेत ते किती आहेत? ढेकर येईपर्यंत. आणि मग ते ढेकर कशाचे? त्याची येतात ती ढेकर आणि आनंदाचे हरिहर. एवढी प्रमाणे दिली. झोपायला गादी सुखाची, त्यावर झोप सुखाची, त्यांची आंघोळ आनंदाच्या डोहात, कपडे सुखाचे, खायला लाडू आनंदाचे, आणि ढेकर सुद्धा आनंदाचे. आणि राहायला घर नाही, अंगाला कपडा नाही. राहायला घर नाही, काय राहिला अजून? खायला पोटभर नाही, अंगभर कपडा नाही, आणि राहायला घर नाही. तरी त्यांना एवढं समाधान, आणि आम्हाला सगळे पण कधी बी असच. सध्या लोक फक्त कॅमेरा काढल्याच हाचते. ते बी तेवढं इस्माईल तो काय म्हणतो फोटोवाला, स्माईल आहे ना. तेव्हा असो, मला सांगायचं काय तुम्हाला, म्हणून त्यांना जे समाधान मिळाले ते समाधान आम्हाला अजून नाही. मग काय करायचंय? आम्हाला त्यांना जे मिळाले ते मिळवायचे. हो,
संत गेले तया आया, संत गेले तया आया, संत गेले तया ठाया, संत गेले तया ठाया. देवराया पावनी, देवराया पावनी, देवराया पावनी, संत गेले तया ठाया, संत गेले तया ठाया. देवराया पावने, देवराया पावने, देवराया पावने, संत गेले तया ठाया, संत गेले तया ठाया. संत गेले तया संत गेले तया गेले तया संत गेले तया ठाया, संत गेले तया ठाया. आम्हाला कुठं जायचंय? संत गेले तिथं जायचंय. संतांना जे मिळालं ते आम्हाला मिळवायचंय. पण एक सांगू का, संतांना जे मिळालं, आता व्यवहाराच्या बाबतीत आम्हाला काय मिळवायचंय? अंबानीला मिळालं ते. मग जर व्यवहारामध्ये अंबानीला जे मिळालं ते जर मिळवायचं असेल तर अंबानीनं ते मिळवायला जे केलं ते केलं पाहिजे. जाऊ दे, हे बी जड जात असलं तर. ए बाळा, कितवीला आहे तू? लहान आहेस तू. तू रे 13वीला. हा, 10वी 12वीला गेल्या वर्षी 12वी झाली का तुझी? तुझ्या वर्गात किती मुलं होते? 70 पोरात पहिला नंबर किती पोराचा आला? तुझाच आहे. अरे वा, टाळ्या वाजवायला अकरा करता. तुझाच पहिला नंबर आहे. माझा तुला सांगून काय फायदा आहे? तुम्हाला कंडक्टर जवळचा पोरगा पाहिजे होता एखादा. आता काय नाव बाळा तुझं? विवेक. वा, विवेकचा पहिला नंबर आला. वर्गात 66 पोरं होती. 66 पोरामध्ये विवेकचा काय आला? पहिला नंबर आला. पण बाकीच्या पोरांना जर वाटत असेल आपला विवेक सारखा पहिला नंबर आला पाहिजे, तर बाकीच्या पोरांना काय केलं पाहिजे? पहिला नंबर येण्याकरता विवेकनं जे केलं ते करायला पाहिजे. विवेक, तू पहिला नंबर येण्याकरता काय केलं? कॉफ्या? अभ्यास. विवेकनं अभ्यास केला, त्याला पहिला नंबर मिळाला. तसं तुकाराम महाराज ज्या अवस्थेवर गेले, संत ज्या समाधानावर गेले, त्या समाधानावर जर जायचं असेल तर त्यांनी त्या समाधानाकरता काय केलं ते आपण केलं पाहिजे. एरवी व्यवहारात माणसं आपण कशानं मोठे झालो हे सांगत नाही. आपल्याकडे काही ब्रँड आहेत बघा, ब्रँड आहेत. एक मिसळवाला प्रसिद्ध आहे आपल्या पुणे पट्ट्यात, आहे बघा, जोगेश्वरी मिसळ. नाशिकला गेले तर कोंडाजीचा, ओ बाबड, नाशिकला कोंडाजीचा चिवडा, पुण्यामध्ये जोशाचा वडा. अगदी बरोबर. हा, जुन्नरचा आहे का कोणी? आता जुन्नरचा आहे कोणी? कोणी जुन्नरचं? हातवर करा. जुन्नरवाले नाही का कोणी? काय हरकत नाही, चला जाऊ द्या. मथुरेचा पेठा प्रसिद्ध. मथुरेचा पेठा. अंधेरीचं काय प्रसिद्ध आहे? गांजा. कोण म्हणलं? चौथा तुम्ही म्हणले काय? नाही ना, जाऊ द्या. प्रत्येक भागाचं काहीतरी प्रसिद्ध आहे. तसं जोगेश्वरी मिसळ, जोशी वडा, एक चहावाला प्रसिद्ध आहे, येवले. येवले चहा. पण कधीतरी त्या येवले चहावाल्याला जाऊन विचारा बरं, तुझी चहाची रेसिपी सांगतो का? हा, नाही. कधीतरी त्या जोगेश्वरी मिसळवाल्याकडे जा बरं, तुझी रेसिपी सांगतो का? सांगतो का तो? नाही. तो साधन का सांगत नाही? का सांगत नाही? कारण आपल्या योग्यतेला कोणी यावं असं व्यवहारात कोणाला वाटतच नाही. आपल्याला जे मिळाले ते कोणाला मिळावं हे व्यवहारात कोणाला वाटत नाही. बोलू का एक धाडसानं? आपल्या योग्यतेला आपला शेजारी येऊ नये हे वाटत नाही, यात काही नवल नाही. आपल्या बरोबरीला आपला पोरगा येऊ नये हे बापाला वाटत.
असं बघूच नका माझ्याकडं. हा, आहे की नाही? ह्यांना विचारतो, माता माऊलीने ह्यांचा प्रश्न झाला, आता तुम्हाला विचारतो, ज्या ज्या बाईला मनासारखी सून भेटली तिने हात वर करा बरं. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, हा, 10-15 माता माऊलींनी केले हात वर. पण मला एक प्रश्न आहे, तुम्ही मनानं हात वर केले का सुनाच्या भीतीपोटी केले तेवढं सांग. म्हणजे घरी जाऊन भांडण होण्यापेक्षा हात वर केलेले बरा. आनंद आहे, भाग्यवान आहे, भाग्यवान आहे. त्या पाठीमागे एक मावशी, मला नाव माहित नाही, त्या लाल साडीवाले आहेत, ती बाई हात वर करू लागली पण शेजारणीनं करू दिला नाही तिला. म्हणजे तुमचं बऱ्याच जणांचं सुनाशी पटत नाही. आता तुमच्याकडे बोलू का, सून तरी दुसऱ्याची आणली आम्ही, कोण्या कोण्या बापाचं पोरासोबत पटत? प्रश्न आहे. ते का पटत नाही? भांडणं अस्तित्वाचे, बरोबरीचे आहेत. हिला वाटतं, बाई मुंबईवर जेव्हा आले मी स्टोवर स्वयंपाक करीत होते, आहे का नाही? हो, एवढीच खोली होती, स्टोवर स्वयंपाक करत होते. हिच्या नशिबाला आता गॅस आला, पण आहे का हिला किंमत? हे कोणाला वाटतं? सासूला वाटतं. आणि सुनाला वाटतं आता डंगरी कावा मर आपलं. आता हिला एक भेटलं नाही. हिला एक भेटलं नाही, पण माझ्या नशिबानं भेटलं, पण डंगरी खाऊ द्याय ना. भांडणं अस्तित्वाचे, अहंकाराचे, अहंकाराचे. आपल्या वेदामध्ये कथा आहे, ती उपनिषदामध्ये. हो, अष्टावक्र मुनी, मुनी परंपरेत एक नाव काय आहे? अष्टावक्र. अष्टावक्र का? ते 8 जागेवर वाकडे होते. आणि अष्टावक्र 8 जागेवर वाकडे का होते? अपघातानं झाले नव्हते, त्यांना शाप दिला होता. आणि कोणी? सख्या बापानं. त्यांच्या वडिलाचं नाव कौड ऋषी, कौड, कौड होते, कौड पुत्र होते. म्हणजे अष्टावक्राच्या गर्भात होते, आणि कौड मुनी विद्यार्थ्यांना वेद शिकवत होते. आणि गर्भातून पोरगा बापाला सांगत होता, बाबा हा उच्चार चुकतोय. आपला पोरगा गर्भातच वेदाचा एवढा मोठा वेत्ता आहे, हे ऐकल्यावर बापाला आनंद व्हायला पाहिजे होता का नाही? कौड मुनी जरा गरम डोक्याचे होते. ते म्हटले, अजून बाहेर आला नाही तर बापाचे माप काढितो, हा बाहेर आल्यावर काय करेल? दिला शाप, 8 जागेवर वाकडा झाला, वाकडा. अर्थात माझ्या योग्यतेला कोणी यावं असं कोणालाच वाटत नाही. आज काय वारे, फार काय आज? गेल्या रविवारची गोष्ट आहे बघा. गेल्यावरी माझं कीर्तन ठाण्यात होत. कुठं? ठाण्यात. रविवारी, गेल्या रविवारी माझं कीर्तन ठाण्यात होतं. आणि नरेंद्र मोदी माझ्या कीर्तनात येऊन बसले. कोण? नरेंद्र मोदी असे समोर बसले होते. कुठं? तुम्ही असं काय बघायला लागले माझ्याकडे? तुम्हाला खोटं वाटत का? ऐकलं का? तुम्हाला खोटं वाटणं साहजिक आहे, का नाही? खोटच आहे. तुम्हाला खोटं वाटणं काय आहे? साहजिक. हे काय आहे? खोटच आहे. पण तुम्ही कोणाचं काय ऐकून घेता? माझं घ्या ना एवढं ऐकून. कोण आले होते ताई? नरेंद्र मोदी, आपले दोंद्याचे माजी सरपंच. कोण आहेत नरेंद्र मोदी? भारताचे पंतप्रधान आले. कीर्तन झालं. कीर्तन झालं म्हणले, वा वा उमेश महाराज, तुमचं कीर्तन ऐकून आपल्याला फार आनंद झाला. बोला तुम्हाला काय देऊ? कोण म्हटले? मोदी. म्हणलं साहेब काय देता? म्हणे शॉल देऊ का? म्हणलं गठ्ठा पडलाय, पांघराय पुरत नाही. म्हणून काय झालं? त्या सत्काराच्या शाली दिल्या जातात ना, खरं त्या बंद करा राव द्यायच्या. आणि द्यायचं असलं ना मंडळाच्या, मंडळ मग माप आताच घ्या. विनोदाचं बघ सोडा. मी म्हणलं नाही, म्हणलं शॉल नको, गठ्ठा पडलाय. म्हणे महाराज मग गाडी घेऊन देऊ का? म्हणजे इनोवा घेऊन अजून 1.5 वर्ष झाले, गाडी नवी आहे, गाडी पण नको. महाराज एखादा मठ बांधून देऊ का? म्हणजे बिलकुल नको. सद्गुरु जोग महाराजाच्या चरणी वृत्ती अर्पण केली, वेगळा मठ बांधायचाच नाही. आमची संस्था हेच आमचं सर्वस्व. गुरुचरणी वृत्ती आम्ही काय करून टाकली? अर्पण. वेगळी दिंडी काढायची नाही आणि मठही बांधायचा नाही. मग म्हणे महाराज तुम्हाला मग देऊ काय? कोण म्हणले?
नरेंद्र मोदी. मी साहेब माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, एक इच्छा करा पूर्ण काय, मला पंतप्रधान पद द्या तुमचं. कोणाला म्हणलो मी? तर नरेंद्र मोदी मला काय म्हटले माहितीये बाबा? नरेंद्र मोदी मला म्हणले, महाराज सुरुवातीला 2 म्हाताऱ्याच्या हातातून निसटलं म्हणून सापडलं, आणि सध्या 2 म्हाताऱ्याने हात दिला म्हणून गटले. मी तुम्हाला देऊ कुठून? व्यवहारात कोणीच कोणाला आपलं सर्वस्व देत नाही. पण ऐकलं का, आम्हाला संतांना जे मिळाले ते मिळवायचे, पण आपलं भाग्य असं, संत एवढे उदार आहेत. व्यवहारातली माणसं जसं वैभवनं 1 नंबर मिळवण्याकरता अभ्यास केला, तसं तुकाराम महाराजांनी जे मिळवण्याकरता काय केलं ते साधन एरवी व्यवहारातली माणसं सांगत नाहीत. पण तुकाराम महाराज सगळ्यांना कंठारावानं सांगतात, आम्ही या अवस्थेवर येण्याकरता काय केलं? एक धरिला चित्ती, 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 एक धरिला चित्ती. आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, हे झाले आगे काम, हे झाले आगे काम. आमचं जीवन फार समाधानी, त्याने झाले अवघे का. आमचं जीवन परिपूर्ण सुखी आहे, पूर्ण समाधानाने युक्त आहे. नशा नका खायला पण समाधान किती आहे, नशे नका अंगभर कपडा पण समाधान किती आहे. म्हणून असं सांगतात, सौंदर्य शास्त्र काय म्हणतं? सौंदर्य शास्त्र खास करून माता माऊल्यांकरता हा विचार आहे. बाईचा शरीराची शोभा मुळात अलंकार कशाला म्हणतात? अलंकरती ती अलंकार, जे माणसाची शोभा वाढवतं त्याला काय म्हणतात? अलंकार. हो, एक काही मृदंग अलंकार असतात. म्हणजे काय? त्यांनी मृदंगामध्ये मृदंग क्षेत्राची काय वाढवली? शोभा वाढवली. काय गायनामध्ये अलंकार असतात, म्हणजे काय? ते गायनाची काय वाढवली? आपल्या गायनाने शोभा वाढवली. अलंकार काय करतो? माणसाची शोभा वाढवतो. उदाहरणार्थ, हात कसाही काळा बेंद्रा असू द्या, पण त्याच्यात जर सोन्याच्या 2 बांगड्या असल्या, हात कसा दिसतो? बोला की, छान दिसतो. हा, उगा कशी तरी वाकडे तिकडे कान असू द्या, पण त्याच्यातच नथ घातली तर कान कसे दिसतात? छान दिसतात. उगाच वच्चपट मेपट नाक असू द्या आणि त्याच्यात जर झुंबर घातले, नाक कसं दिसतं? काय झालं? चुकले का काय? उलट झालं? बाबा उलट नाही झालं, मी उलट केलं मुद्दा. मी वापस आहे का नाही बाबा? उगा बिना वापसाच्या रानात फिरून काय होत नाही, फायदा होत नाही. उगाच नामदेव पशामगावकर काय म्हणायचे माहितीये का? एखाद्या बाईचं नाक कसं असतं, जलमल्या जलमल्या जसं नाका म्हशीनं पाय दिला आणि ती बी मै जाफराबादी. पण तसं जरी नाक असलं, पण त्याच्यात जर एखादा खडा, हिरा, नथ, मोरणी काय असली की ते काय वाढवतं?
शोभा. आता जर त्या काठापासून तर या काठापर्यंत सगळ्या माता माऊल्यांना जर मी प्रश्न विचारला, बाईची शोभा वाढवणारा सगळ्यात महत्वाचा दागिना कोणता? ह्या बाया काय म्हणतील माहिती का? महाराज, मंगळसूत्राशिवाय शोभा नाही. एक महाराज, डोक्यावर कुंकवाशिवाय शोभा नाही. एक म्हणेल महाराज तसं नाही. जर आपली मन वापरू का आमच्या मराठवाड्यातली, महाराज नाकात नत गावात पत, का असा नत असा. हो, पण एक बोलू का, हे काही नसलं तरी चालेल, फक्त बाईचं मन प्रसन्न असावं. ज्या बाईचं मन प्रसन्न आहे, प्रसन्नतेसारखा जगात कोणताच दागिना नाही. आणि त्या प्रसन्नतेला जर कुंकूचं सौभाग्य तिच्या नशिबाला असेल, अजून चांगलं. तिचं कुंकू तिला मंगळसूत्र घेऊन देण्याजोगं असेल तर अजून चांगलं. तिचंच कुंकू ते मंगळसूत्र ज्याच्या नावाने तो जर सोन्याच्या बांगड्या करून देण्याजोगा असेल तर अजून चांगलं. सोडून द्या. पण सगळ्यात महत्वाचं काय दागिना कोणता आहे? प्रसन्नता. माणसाचं मन काय पाहिजे? प्रसन्न पाहिजे. म्हणून आम्ही मन प्रसन्न करण्याकरता केलं काय? चित्तामध्ये प्रसन्नतेचा आगर असणारा परमात्मा धरला. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. तर चित्तात दुसरं काही धरा, प्रसन्नता नाही. प्रसन्नता नाही. प्रसन्नता कशात आहे? चित्तात देवाला धरण्याने. तुम्ही काय धरला? चित्तात परमात्मा धरला. अर्थात मी भाषा काय वापरली? आम्ही रखुमाईचा पती धरला. खरं तर तुकाराम महाराजांनी म्हणायला पाहिजे आम्ही पांडुरंग चित्तात धरला. पण आज तुकाराम महाराज पांडुरंग धरला म्हणत नाहीत, तर काय म्हणतात? रखुमाईचा पती. एक बोलू का तुम्हाला, हे शास्त्र आहे. कोण्याच माणसाचा परिचय बायकोच्या नावाने करून देऊ नये, त्याचा तो अपमान आहे. माणसाची स्वतःच्या नावानं प्रसिद्धी तो फर्स्ट क्लास, ज्याची बापाच्या नावानं प्रसिद्धी तो सेकंड क्लास, ज्याची सासऱ्याच्या नावाने प्रसिद्धी तो थर्ड क्लास, ज्याची बायकोच्या नावानं प्रसिद्धी त्याला क्लासच नाही शास्त्रात. माझ्या पदरचं नाही. उत्तमो आत्मनो ख्याता थापता का थाप मोकळ्या मनाने स्वर्देव. उत्तमो आत्मनो ख्याता पितृख्याताच मध्यमा अधमा शशुरा ख्याता भार्या ख्याता धमा धमा. शास्त्र म्हणत हे कोण? होय आमच्या गावचे गणपतराव एक नंबर. हे कोण? हो तो डिगू पाटील आहेत ना, त्यांचे 2 नंबरचे चिरंजीव. ही प्रसिद्धी किती नंबर? 2 नंबर. अहो हे कोण? ते शिरपतराव नाहीत का, त्याचे 2 नंबरचे जावाई. ही प्रसिद्धी 3 नंबर. पण हे कोण आहे? त्या शांतीचा नाव आहे ना. त्याला क्लास नाही. हो, बाईच्या नावाने माणसाचा परिचय नसावा आणि करून देऊ नये. असले जरी प्रसंग कधी तर देऊ नये. हो, देऊ नये. पण संत वाङ्मय जागो जागेवर ह्याचा परिचय बायकोच्याच नावाने. हो, सदा माझे डोळे बोला की पुढं काय? रखुमाईच्या पती सोयरिया एक धरीला चित्ती आम्ही, तो का म्हणे चित्ती धरा रखुमाईचा पती. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. सर्व सुखाचे आगर बाप. जागोजागी बायकोच्या नावानं परिचय का? इकडं शब्दाकडे लक्ष देऊ नका, त्याच्या पाठीमागच्या भावनेकडे लक्ष द्या. कधी कधी माणसानं शब्द पाहिले पाहिजे, पण कधी कधी शब्दाच्या पाठीमागची भावना पाहिली पाहिजे. प्रसिद्ध श्लोक आहे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या श्लोकाच्या अर्थाचा विचार कधी केलाय का तुम्ही? वक्रतुंड हे वाकड्या तोंडाच्या. वक्रतुंड शब्दाचा अर्थ काय? वाकड्या तोंडाच्या. महाकाय महाकाय हे ढ्याबऱ्या पोटाच्या. ही गणपतीची स्तुती आहे का निंदा आहे? शब्दाकडे लक्ष दिलं तर निंदा आहे, पण त्याच्या पाठीमागच्या भावनेकडे लक्ष दिलं तर स्तुती आहे. अजून तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो. म्हातारी फारच म्हातारी झालेली होती. काय म्हणतोय मी? म्हातारी फारच म्हातारी होती. तिला लॉन्स मध्ये लग्नाला नेणं शक्य नव्हतं आणि तिच्या नातवाचं लग्न होतं. नातू 25 वर्षाचा, नातसून 22 वर्षाची, दोघही तरणे बांड. लग्न झाल्याबरोबर घरात आली नवरी नवरदेव. बापला बाळ्या आधी आजीच्या पाया पड बरं. कोणाच्या? आजीच्या पाया पड. मग तो नातसून आणि नातू
हे दोघही पाया पडायला आले. कोणाच्या? म्हातारीच्या. म्हातारीला दिसायला कमी येत होतं. तिला सांग माय, हा आपल्या बाळूचं लग्न झालं? हो झालं झालं झालं. नाचून आली पाया पडायला, पाया पडते. हा कुठे? या 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 या. म्हातारीने पाय पुढे केले. नातू आणि नाचून पाया पडत होते. तिने दोघाच्या पाठीवर हात फिरवला. जग जग म्हातारे व्हा. आशीर्वाद दिला. तुम्ही शब्द बरोबर वापरला. काय दिला? आपण आशीर्वाद काय दिला? जग जग म्हातारे व्हा. आता तरुणाला म्हातार हो म्हणणं हा शाप का आशीर्वाद? अगदी बरोबर आहे. कोणतरी बरोबर बोल इकडं. शब्दाकडे लक्ष दिलं तर शाप, पण त्याच्या पाठीमागच्या भावनेकडे लक्ष दिलं तर आशीर्वाद. शब्द काय? म्हातारे व्हा, शाप वाटेल. पण आशीर्वाद काय? बाबा सध्याच्या काळात जीवन एवढं धकाधकीचं झालं, कोणाला कधी मरण येईल सांगता येत नाही. पण तुम्ही म्हातारे होईपर्यंत जगा, हा आशीर्वाद आहे. कधी कधी शब्दाकडे लक्ष द्यावं लागतं, तर कधी कधी भावनेकडे लक्ष द्यावं लागतं. अजून उदाहरण, पोरग खेळत होतं उन्हामध्ये. जगन्नाथांना सांगायचे, बाळ्या अरे ऊन आहे बाळा, सावलीत खेळ. बाळे, ए बाळ्या, अयो आई आडती तेव्हा इकून नसतो माय. बाळ्या इथं खेळ ना. अण्णा म्हणायचे बाळू असतो समाजवादी पार्टीचा. बाळू म्हणतो आई तो गणू नाही का खेळत, त्याचा मुर्दा तिथं पडू दे, तुझा मुर्दा इथं गाड. कोणाला म्हणली आई? हा सख्या पोराला. काय म्हणली? तुझा मुर्दा इथं गाड. आता इथं शब्दाकडे लक्ष द्यायचं का तिच्या भावनेकडे लक्ष द्यायचं? बोला की भावनेकडे. कधी कधी शब्दाकडे लक्ष दिलं पाहिजे, कधी कधी भावनेकडे. इथं भावनेकडे लक्ष द्या. कधी कधी शब्दाकडे बी लक्ष द्यावं लागतं, असं नाही. कधी कधी भावनेचा विचार करून चालत नाही. कधी कधी भावनेचा विचार करून चालत नाही. शब्दाकडे कसं? एका गुरुजीनं विद्यार्थ्याला प्रश्न दिला, मुलांनो चालणारी रेल्वे काढा. ड्रॉइंगचा पत्रिका आपला पेपर होता, परीक्षा होती. आणि गुरुजीनं प्रश्न काय दिला? चालणारी रेल्वे काढा. पोराला काढता येत नव्हती, पोरग हुशार होत. त्यानं स्केच पेन एक डोंगर काढला, सोपा असत. त्याच्या झाडं काढली, तिथे बोगदा काढला, तिथं 2 पटऱ्या ओढल्या आणि तिथं लिहिलं, गुरुजी रेल्वे चालूच आहे, सध्या बोगद्यात गेलेली. काय दिलं? रेल्वे चालूच आहे पण सध्या बोगद्यात गेली. गुरुजी म्हणले, बाळ्या तुझ्या खिशात 5G आहे, पण मी गुरुजी आहे. जरी तुझ्या खिशात काय आहे? 5G आहे, तर मी कोण आहे? गुरुजी आहे. गुरुजीनं खाली वाक्य लिहिलं, बाळ्या रेल्वे बोगद्याच्या बाहेर येऊ दे, मग मार्क देऊ. तोपर्यंत मी वाट पाहतो. कधी कधी शब्दाला लक्ष द्यावं लागतं आणि कधी कधी शब्दाच्या भावनेकडे लक्ष द्यावं लागतं. जेव्हा तुकाराम महाराज देवाला रुक्माईचा पती म्हणतात, तेव्हा शब्दाकडे लक्ष देऊ नका, त्याच्या पाठीमागच्या भावनेकडे लक्ष द्या. भावना काय? 2 मिनिटात सांगतो. रुक्मिणी भगवंताची कोण आहे? बायको आहे. देवाला किती बायका आहेत? भीमा तिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, तेथील मोकाशी बायला 16,000 रे. त्याला एकटी रुक्मिणीच आहे, अजून बायका आहेत? बायला किती आहेत? 16,000. मुख्य मंदिरात गेलं, पांडुरंगाच्या मंदिरात, आधी रुक्मिणी आहे, मग सत्यभामा आहे, नंतर राई आहे. 3 तर नक्कीच आहेत मंदिरात. आता जातो मी पंढरपूरला, किती आहेत? 3 आहेत. पुढे लक्ष्मी आहे, पुढे गेल्यावर बळीराम मंदिराच्या पुढे तिथे लक्ष्मी सुद्धा आहेत. अष्टनायिका प्रधान आहेत, पण बायका किती आहेत त्याला? 16,108. म्हणजे ह्याला बायका किती आहेत? बोला की, आता सांगितलं ना विवेक. हा देवाला बायका किती आहेत? 16,108. जरा मैवायला शोभणार नाही पुढचं वाक्य, ध्यान देऊन ऐका. देवाला बायका 16,108 आहेत. रुक्मिणीला किती नवरे आहेत? बोला ना. हा एकच आहे, लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जयश्री. ह्याला बायका किती? 16,108. पण रुक्मिणीला नवरा किती? एकच.
देवानं तुकोबानं जागोजागी रुक्माईचा प्रतिशब्द का वापरला? त्याच्यातून तुकोबाला एकच देवाला सांगायचंय, तुला भक्त अनेक आहेत पण आम्हाला देव तू एकच आहेस. तुला भक्त किती आहेत? अनेक आहेत. बहु कान दृष्टी तुका म्हणे ते होईल दाटणी. धीटपणे पत्र लिहिले आवडी, पार नेणे थोडी मती माझी. बाबा माझा अधिकार आहे की नाही कोणास ठाऊक, पण मी पत्र तर लिहिलं. कोणाला? पांडुरंगाला. काय पत्र लिहिलं? पाय पंत काय न चलती वाट, कोण या अदृष्ट कर्म बळी, काय या डोळ्याची न पुरे वासना. म्हणजे का माझे पंढरी न देखती डोळे, ही खंत मी व्यक्त करणार पत्र दिलं. लय गोड बोलले पत्रिकेत तुकोबार आहे. म्हणजे पत्र तर मी दिलं, पण तिथं एवढी गर्दी असेल, माझ्या पत्राचा विचार तो करील का नाही? तो का म्हणे काही मन आणले की नाही? हा, पत्र तर दिलं मी. तो का म्हणे ते होईल दाटणी, कोण आणि माझे मनात येथे. पण लगेच तो कोबार नाही नाही, बहु कान दृष्टी ऐके देखना आणि पुरवण्या जना पुरलाशे. आणि पुढे तू कोबार आहे म्हटले, अरे तू काय त्याशी एक नाही एक पोर, पण मज तो माहेर आणि त्याला लय पोर आहेत, पण मला माहेर दुसरं नाही ना. मला माहेर दुसरं नाही. सांगण्याचं तात्पर्य आपली अनन्यता प्रगट करण्याकरता एक, आणि दुसरा व्यवहार असाच आहे. तेवढा व्यवहार सांगतो ना 8 तास घेतो. चारी कोपरे काढून देतो, मग आपण हिशोब आपलं जेवायला बसू. हा, अगदी वेळेमध्ये. माझ्याकडे पहा, एकच अंधेरीची पोरगी चालेल का? अंधेरीतली पोरगी बोरिवलीला दिली का? लांब द्यायची? बोरिवली किती इथून? हा, 10. लय जवळ झाली. मग का मोठ्याला देतो, चला लांब जाऊ जरासं. हा, पोरगी कुठलची? अंधेरीची. दिली कुठं? का मोठ्याला. अंधेरीची जी पोरगी, तिचं नाव ठकू. नाव बरं का बदलायचं? हा, बरं ना, उच्चारायला बरं वाटत. आणि मला जुन्या काळातली नाव उच्चारायला सोपे आणि त्याच्यातून पुण्य मिळायचं. आता नवीन नाव कुठून लॉन्च झालेत काय माहित, म्हणता बी येत नाही. त्रिशा, प्रिशा. एकाला विचार, तुमच्या पुरीचं नाव काय? किया. हा, पुरीचं नाव काय? किया. मला एक प्रश्न पडलाय बरं, तोपर्यंत आपण जगत नाही तो भाग निराळा. पण प्रश्न काय, तुमच्या आजीचं नाव काय? तुमच्या आजीचं नाव काय होतं? हा, गीताबाई. वा. तुझ्या आजीचं नाव? बरं ठीक आहे. विवेक, तुझ्या आजीचं नाव? इंदुबाई. तुमच्या आजीचं नाव? म्हणजे आईची जी आई आहे, मम्मीची मम्मी. हा, तुझ्या आजीचं नाव? सीताबाई. ह्यांच्या आजीचं नाव? गीताबाई. तुमच्या आजीचं नाव? तानुबाई. हा, तुझ्या आजीचं नाव? सुमनबाई. वा. तुझ्या आजीचं नाव? लक्ष्मीबाई. तुमच्या आजीचं नाव? जिजाबाई. माझ्या आजीचं नाव केशरबाई. माझ्या आजीचं नाव केशरबाई. अजून 50 वर्षानं आता आपण त्रितपपूर्ती करायला लागलो. जेव्हा आपला अमृत महोत्सव येईल. कुठं? अमृत महोत्सव. म्हणजे अजून त्याला बरेच दिवस काय आहेत, बाकी आहेत. अमृत महोत्सवाला एखाद्या कीर्तनकारानं जर विचारलं असं श्रोत्यांना, तुझ्या आजीचं नाव काय? प्रिशा आजी. तुझ्या आजीचं नाव काय? त्रिशा आजी. तुझ्या रे किया आजी. हा, तुझ्या आजीचं नाव काय? सानिया. कसं वाटत? तुझ्या आजोबाचं नाव काय? आर्यन आजोबा. आता काय करा, तू जगत नाही, सोडून द्या. प्रश्न अवघडच आहे भविष्याच्या दृष्टीने. चला, सानिया आजी कसं म्हणायला कसं वाटेल काय माहिती, तेव्हा पाहू. असो, मी सांगत काय होतं. ठकू कुठलची? अंधेरी. दिली कुठं? का मोठ्याला. तिथंच्या नवरदेवाचं नाव ठेवावं लागेल ना, डिगू. बरं का नाव? ओ अंधेरीवाले, नाव बरं. म्हणजे अंधेरीची ठकू का मोठ्याच्या डिगूला दिली. आता ठकू कुठे दिली? हा, आणि ठकू कोणाला दिली? डिगूला दिली.
आता तुम्ही कोणाच्या गावचे? हा, नवरीच्या म्हणजे कोणाच्या? ठकूच्या गावचे आहे ना. तुम्ही कोणाच्या गावचे? हे ध्यानात राहू द्यायचं, विसरायचं नाही आपलं. आता हे डोक्यात ठेवा. आता दुसरं सांगतो. पांडुरंग आहे द्वारकेचे केने आली याची ठाया, गुजरातचा. आणि रुक्मिणी आहे विदर्भ देशाची कन्या म्हणजे महाराष्ट्राची, कौंडण्यपूर. रुक्मिणी महाराष्ट्राची आणि पांडुरंग गुजरातचा. मग आपण कोणाच्या गावचे? रुक्मिणीच्या, महाराष्ट्राचे ना. रुक्मिणी महाराष्ट्राचीच का? त्याचं कारण आहे, बाई रुसली की कुठं जाते? रेल्वे पटरी. कोण म्हणलं? हा, माहेरी जाते. मग रुक्मिणी जेव्हा गुजरात मध्ये रुसली तर रुक्मिणी कुठं आली? महाराष्ट्रात आली, म्हणजे माहेरात आली. आपण कोणाच्या गावचे? रुक्मिणीच्या गावचे. हा, एवढं डोक्यात ठेवायचं. आता दृष्टांतात या. आपण कोणाच्या गावचे? ठकू विसरले का काय तुम्ही? आपण कोणाच्या गावचे? ठकूच्या गावचे. ठकू कुठे दिली? कोणाला दिली? आता ठकू कुठे गेली? मग आपण कोणाच्या गावचे? तुम्ही ठकूचं गाव विसरूच नका. तुम्ही अंधेरीतच राहा. तुम्हाला कामोठ्याला पाठीतच नाही. आणि मग कामोठ्याला ठकू गेली. एके दिवशी डिगू सोबत फिरायला निघाली. कोण? ठकू. एक बाई म्हणली, का ग, ही डिगूच्या गाडीवर बसलेली कोण आहे? ही चर्चा कुठे चालली? कामोठ्याला. ही डिगूच्या गाडीवर बसलेली कोण आहे? अगं गेल्या म्हणे डिगूचं लग्न झालं ना, ती डिगूची ठकू आहे. कुठं? कामोठ्यात. पण ठकू मोठी सात्विक. ठकू मुली डिगू आपलं वयो म्हणजे काय? हो, अंधेरीला आमच्या त्रितपोपूर्ती सोहळा आहे, चला ना आपण सप्त्याला जाऊ. तो बी बिचारी हौशी होता, बैलच होता, आपलं हौशी होता. म्हणा चल. मग बाईक वर बसली. कोण? तुम्ही कोणाच्या गावचे? हा, कोणाच्या गाडी बसली ठकू? आणि कुठं आली? अंधेरीत. अंधेरीतल्या बाया म्हणाल्या, का ग, ही ठकी कोणाच्या गाडीवर बसली? अगं ठकीचं लग्न झालं गेल्या महिन्यात. तो ठकीचा डिगू आहे. हा, लक्षात येते बोलणं. कामोठ्यात गेल्यावर डिगूची ठकू, पण अंधेरीत आल्यावर ठकूचा डिगू. आपण कोणाच्या गावचे? आता ठकू काढा डोक्यात. आता रुक्मिणी आणा डोक्यात. आपण कोणाच्या गावचे? रुक्मिणीच्या गावचे. जसं कामोठ्यात गेल्यावर डिगूची ठकू आणि अंधेरीत आल्यावर ठकूचा डिगू, तसं गुजरात मध्ये जाऊ तेव्हा कृष्णाची रुक्मिणी, पण जेव्हा आपल्या महाराष्ट्रात येऊ ना तेव्हा रखुमाईचा पतीच म्हणणार आम्ही याला. रखुमाईचा पती आम्ही चित्तामध्ये धरला. हो, चित्तामध्ये धरला. आणि त्याला चित्तात धरला. आणि ऐकलं का, त्याला चित्तातच धरायची अपेक्षा आहे. त्यानं आपल्या पण अपेक्षा लई केल्याच नाही. गीतेमध्ये मयेव मन आधत्स्व मय बुद्धिम निवेशय निवशिष्यसि मयेव आत्मऊर्ध्वं न संशयः. तू मन हे मीच करी, हा तुझा गाळा माझा करी. असं नाही ना, तुझी खोली माझी करी, तुझा सातबारा माझा करी. तू फक्त मन हे मीच करी आणि माझी भजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी मज एकाते. अरे शरीरानं तू कुठेही राहा, फक्त मन माझ्या जवळ टेक. म्हणून मना येईल तो भलते कुळी भलते ठाई, ते मी तुझं साकडे घालीत नाही. फक्त काय हृदयावनी तुवा नव जावे. फक्त त्याच्याजवळ चित्त ठेवायचं. आम्ही चित्तात काय केला? रुक्माईचा पती धरला. एक सांगू का तुम्हाला, शरीरानं कुठेही असा, फक्त चित्तात रुक्माईचा पती असला की ते मिळतं. काय मिळतं? जे तुकोबाराला मिळालं ते. महाराज तुम्हाला काय मिळालं? अभंगाचं दुसरं तेने झाले सर्व काम अवघे सर्व काम. तेने झाले
चित्तात धरला. परिणाम काय झाला? त्याने झाले अवघे काम. काम काम शब्दाचे दोन अर्थ करा. काम शब्दाचा अर्थ कर्तव्य आणि काम शब्दाचा अर्थ इच्छा. दोन्हीला उदाहरण देतो. इदम मे स्यात् इदम मे स्यात् इति इच्छा काम शब्दितः. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, ही जी अपेक्षा आहे ह्याला म्हणतात इच्छा. आणि आपल्या वाट्याला आलेली कर्म याला बी काम म्हणतात. भौत कामे मज नाही आरानोक, एक सारिता तो पुढे उभे एक. आज मी टाकून आले सकळीक, तवर चिली अनेक कवतुके. कर्तव्य काय झालं? आम्ही एकदा रुक्माईचा पती चित्तात धरला की आमची सगळी कामं झाली. पहिला अर्थ, आमची सगळी कर्तव्य पूर्ण झाली. बघा, मुलगा म्हणून बापाचं, आपलं बाप म्हणून मुलाचं काय कर्तव्य? त्याने मुलाला वाढवलं पाहिजे आणि घडवलं पाहिजे. ऐकताय ना? वाढवलंही पाहिजे आणि पुन्हा घडवलं पाहिजे. जिजाऊन शुभा नुसता वाढवला का घडवला? वाढवला सुद्धा आणि घडवला सुद्धा. वाढवणं पुरुषार्थ नाही. आणि तुम्हाला जर मुलं वाढवणं जर पुरुषार्थ वाटत असेल तर डुकरीणीचा फोटो पूजेत ठेवा. कोणाचा? डुकरीणीचा. जगन्नाथांना काय म्हणायचे? माणसाला आयुष्यभर प्रयत्न करून जेवढे होत नाहीत तेवढे डुकरीणीला एका येताला होतात म्हणायचे. कोणाला? डुकरीणीला. पण मला सांगा, कोण्या डुकरीणीचं पिल्लू कुपोषित आहे? म्हणजे 20-20 पिले ती वाढवती एका टायमाला. एखादीला जुळ झालं तर किती टेन्शन आहे. डुकरीण 20 जणाला वाढवते. वाढवणं पुरुषार्थ नाहीच आहे. मुलं काय करता आले पाहिजे? घडवता आले पाहिजे. हो. आणि कोणी घडवले पाहिजे? आईनं घडवलं पाहिजे. सध्या मुंबईतलं पुण्यातलं दृश्य आहे महाराज. एक बनवायचंय, जीवन बनवायचंय, पैसा कमवायचा. या सगळ्या गोष्टीमध्ये लेकराकडे लक्ष द्यायला वेळच नाही. आज बाई मोलकरणीला 5,000 रुपये द्यायला तयार आहे, पण एक दिवसाची सुट्टी टाकायला तयार नाही. आहे तर तुम्ही साक्षीला माझ्या, तुम्ही पाहता ना मुंबईत दृश्य. हो. आणि काय होतं तुम्हाला मी अनुभव सांगतो. 2 मिनिटं घेतो फक्त. आमच्या वहिनीला लेकरू झालं 7व्या महिन्यातच. ते ठेवलं काचाच्या पेटीत. पण हिलाही दूध नाही आणि त्या लेकराचंही वजन वाढेना. कारण ती तिकडं आणि ही इकडं. शेवटी एक बालरोग तज्ञाकडे आम्ही हॉस्पिटल बदलून त्यांच्याकडे नेलं. ते म्हणे, एक करा, त्याला काचाच्या पेटीतून काढा आणि आई जवळ ठेवा. उतरलंय गोडे बरं. तिनं सांगितलं, आईची ऊब मिळाल्याशिवाय लेकरू वाढत नाही म्हणले, आणि लेकराची ऊब मिळाल्याशिवाय आईला पाना फुटत नाही म्हणले. आणि काचातून लेकरू काढलं, 2च दिवस ठेवलं, लेकराचंही वजन वाढायला लागलं आणि हिला सुद्धा दूध फुटलं. म्हणून सायकोलॉजी काय सांगते? माणसाच्या विकासाचे 3 टप्पे असतात. 0 वर्ष ते 7 वर्ष, 7 वर्ष ते 14 वर्ष आणि 14 वर्ष ते 21 वर्ष. डिसिप्लिन, स्वच्छतेचे संस्कार 7व्या वर्षापर्यंत लागतात. रिलेशन, संबंधाचे संस्कार 7 ते 14 वर्षाच्या वयात लागतात. आणि तो विकास 14 ते 21 वयामध्ये होतो. मग ज्याला 14 ते 21 वयामध्ये ज्या लेकराला संयम शिकवता आला तेच पुढे आचारशील बनतात. 7 ते 14च्या वयात ज्यांना माय बहीण हे समजून सांगता आलं तेच लेकर माय बापाला सांभाळतात. आणि 0 ते 7 वर्षामध्ये तुम्ही जेवढे चांगले बोलण्याची डिसिप्लिन, म्हणजे फक्त वागण्यातली स्वच्छता नाही, बोलण्याची स्वच्छता, वागण्यातली स्वच्छता ती कळते. आणि सगळ्यात महत्वाचं आहे ना, ऊब कधी, कोंबडीचं अंड सुद्धा तिला बसावं लागतं, ऊब द्यावी लागते, तेव्हा अंड फुलतं. तसं लेकरांना आईचा सहवास मिळाला पाहिजे. मायबापांना लेकराला मायबापाचा सहवास मिळाला पाहिजे, तेव्हा त्यांची अटॅचमेंट तयार होईल. ते तेव्हा म्हातारपणी आपल्याला सांभाळतील. म्हणून पैसा थोडा कमी कमवला पाहिजे, पण मुलं काय केली पाहिजे? जरा माफी मागून एक वाक्य बोलू. तुम्हाला जर लेकरं घडवायला वेळ नसेल ना, माफी मागतो, क्षमा. तात्पर्य काय?
तुम्ही लेकरांना जन्म देता, घडवत नाही. आज किती गुन्हेगारी वाढायला लागली, किती गुन्हेगारी वाढायला लागली. पुण्यामध्ये 20 वर्षाच्या पोरानं, किती 20 वर्षाच्या पोरानं 4 गाड्या फोडल्या. एका माणसाला विरोध केला तर कट्टर भोगसून 60 वर्षाचं म्हातारं 20 वर्षाच्या पोरानं मारलं. ही क्रूरता आली कुठून? ज्याला जेवढा मीडिया कारणीभूत आहे तेवढीच तुम्ही सुद्धा कारणीभूत आहे. हे ध्यानात ठेवा. हे घडवता आले पाहिजे. चला, मला सांगायचे काय विचार सांगत होतो मी तुम्हाला. काम, इच्छा, कर्तव्य. म्हणून बापाचं मुलाविषयी काय कर्तव्य, त्याने मुलं घडवले पाहिजे. मुलानं बापाविषयी काय कर्तव्य, त्याने मायबाप सांभाळले पाहिजे. याला एक छोटस उदाहरण, लय छोट लय गोड उदाहरण आहे. भाऊ, तुमचं नाव काय? चष्म्यावाले तुम्ही? हा, भरत भाऊ. आडनाव गोपाळ. भरत भाऊ म्हणतो फक्त तुम्हाला. भरत भाऊ, तुम्हाला गेल्या वर्षी अडचण आली होती की नाही? हो म्हणा फक्त. हो म्हणा ना. तुम्ही मला फोन केला होता का नाही? हो म्हणा ना. हा, मला 5 लाख रुपये मागितले का नाही तुम्ही? हो म्हणा ना तुम्ही. हो, मी तुम्हाला दिले का नाही? हो म्हणाला. हो म्हणाला काय ते तुम्हाला. घाबरू नका, मी तुम्हाला दिले होते का नाही? दिले. 2 महिन्यात तुम्ही माझे परत केले का नाही? आता लय पटकन हो म्हणले होतो. ऐका, भरत भाऊला अडचण आली होती 5 लाखाची, त्यांना मी दिले. भरत भाऊने माझे परत 5 केले. उसनं फिटलं का उपकार फिटले? काय फिटलं बाबा? उसनं. उपकार अजून फिटले नाही. उपकार कधी फिटतील? जेव्हा मी अडचण येते तेव्हा भरत भाऊने मला 5 लाख दिले पाहिजे. भरत भाऊ, सध्या मी लय अडचण येते. गेल्या वर्षी तुम्हाला दिलते का नाही? असं तसं ऐका, उपकाराची परतफेड आणि उसनवारीची परतफेड. जेव्हा आमच्या हातापायात अवसान नव्हतं तेव्हा आमच्या मायबापानं जर आम्हाला आधार दिला असेल, जेव्हा त्यांच्या हातापायातला अवसान जाईल तेव्हा आम्ही त्यांना आधार दिला पाहिजे. ही उसनवारी. हे मुलाचं काय आहे? कर्तव्य. पण आमची सगळी कर्तव्य पूर्ण झाली. तुकाराम महाराजांनी मायबापाला सांभाळलं, मायबापाचं श्राद्ध केलं. नारायण जनका, नारायण महाराजांसारखा मुलगा घडवला. गंगा, भागीरथी, काशी अशा कन्या घडवल्या. सगळी कामं झाली. आम्ही चित्तात देव धरला आणि परिणामात आमची सगळी कामं झाली. आम्ही चित्तात देव धरला आणि आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
हे घडवलेलं पोरग बघ ह्याला म्हणते. ते नाही झाले. आम्ही चित्तात रखुमाईचा पती धरेला, परिणाम आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आणि आमच्या सगळ्या काम सगळी कर्तव्य पूर्ण झाली. निवारेला भवभ्रम, संसार नावाचा एक भ्रम आहे, त्याचं स्वरूप कळालं. हो, माणूस संसारात का अडकतो? त्याचं स्वरूप न कळाल्यामुळे. संसारात राहिलं नाही पाहिजे असं नाहीये, संसारात अडकलं नाही पाहिजे, हे राहिलंच पाहिजे. संसारात न राहून कुठं जायचं? अरे जिना या मरना या, इसके सिवा जाना का. इथं राहायला अडचण नाही, इथं गुंतायची अडचण आहे. महाराज किती सहज, आम्ही किती संसारात गुंतलो. तुकाराम महाराजाच्या चरित्रातला एक प्रसंग सांगतो, लईच गोड, आणि थांबतो आता. हो, प्रसंग असा आहे, तुकाराम महाराज भजन करून आले आणि तुकाराम महाराजाची बायको भांडे आपटायला लागली. कोणाची बायको? तुकाराम महाराज बायको. तुमची कशी आपटी ती तशीच. पण मुळात बाया भांडे आपटतातच का? त्याच्यावर पु ल देशपांडेंनी भारी कारण सांगितलं. पु ल देशपांडे म्हणतात, बाया राग आल्यावर भांडे का पडतात? भांड्यावर नवऱ्याचं नाव असतं, त्याला धरून तर आपटता येत नाही. भांडे आपण आपलं मन काय करतात? शांत करतात. तुकाराम महाराज, काय झालं तुला? काय झालं म्हणजे, तुम्ही जाता विना घेऊन भजनाला, पण पाहुण्याला तोंड मला द्यावं लागतं. म्हणून मी एक सिद्धांत सांगत असतो, बेवड्याची बायको आणि भजण्याची बायको या दोघीचा सत्कार केला पाहिजे. सगळ्यात अवघड संसार आहे बेवड्याचा. हे कीर्तनकार, गायक, वादक ह्यांचा संसार करणं अति अवघड, देवा शपथ. पण त्यातली त्यात बेवड्याचा बरा एवढा कठीण महाराज लोकांच्या बायकोचा संसार आहे. कारण का, बेवड पिऊन का होईना पण रोज घरी येत. बेवड पिऊन का होईना पण घरी येत. हे एकदा सप्त्याला गेलं तर काला झाल्याशिवाय येत. महाराज तुकाराम महाराज, तुला झालं काय? काय झालं म्हणजे, 3 पोरी लग्नाच्या आहेत, हाय का तुम्हाला काय काळजी? पाहुणे मला बोलतात, तुम्हाला कोण बोलतं? पोरीच्या लग्नाचं टेन्शन आहे तुला? थांब म्हणले. मैपती बाबा लय गोडलेलो, बाहेर गेले, पोरं खेळत होते, पोरांना जवळ बोलवलं. ए इकडे, तुझं नाव काय? म्हणे मालजी. आडनाव काय? दाडे. गाव कोणतं? येलवाडी. आणि चल ये. तू कोण रे? म्हणे जांभूळकर. तू कोण रे? असे 3 आडनावाची पोरं बोलवली. ब्राह्मण बोलवला, एका दिवशी 3 पोरीचे लग्न लावून मोकळे झाले. किती सहज संसार आहे. इथं आपल्याला एकच पोरगी, पोरीचं लग्न आहे, पोरीचं लग्न, पोरीचं लग्न आहे. याचा अर्थ काय? संसार त्यांनी 3 पोरीचे लग्न केले, संसार केला पण गुंतले नाही. आपल्याला एकच आहे, पोरीचं लग्न आहे, पोरीचं लग्न. ज्यांना कोणाला पोरीच्या लग्नाचं टेन्शन असेल त्यांनी मला भेटा, 100 नवरदेव उभे करतो. 10-15 उभे दिसायला लागलेत मला. हे काय उभे सगळे काय 10-15 इथं. तात्पर्य काय? संसार आम्ही गुंतून न करता केला, म्हणून निवारला भवभ्रम. पण एकाएकी चित्तात कसा आला हा देव? परद्रव्य परनारी झाली विषाची या परी. परद्रव्य आपलं धन नाही, दुसऱ्याच्या धनावर, हो दुसऱ्याच्या धनाच्या बाबतीत आणि दुसऱ्याच्या बायकोच्या बाबतीत आम्हाला विषासारखी बुद्धी झाली. इथं धनाच्या माध्यमातून लोभ घ्या आणि स्त्रीच्या माध्यमातून काम घ्या. अर्थात आम्ही काम आणि लोभ दोन्ही विकार जिंकले, मन स्वच्छ केलं, तेव्हा परमात्मा चित्तात आला. म्हणून मला तुम्हाला एकच सांगायचंय, काय जीवनामध्ये आम्ही ज्या समाधानावर आलो त्या समाधानावर जर यायचं असेल तर काही नाही. तो का म्हणे, फार नाही लागत व्यवहार. बाकी खटपट करायची गरज नाही, फक्त चित्तात रुक्माईचा पती धरावा लागतो. जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे, तीर्थव्रत नियम नलगे दैवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान नलगे वाराणसी मरणे, आणि केशव माधव अच्युत वदता होय पात कारणे. जास्त करायची काही गरज नाही, एकच साधन करावं. तेवढं जर साधन केलं तर सगळी कामं आपोआप होतात. ते साधन कोणतं? एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. हे कळण्याकरता एक दृष्टांत, सेवा समाप्त. ऐका, जंगलामध्ये एकदा कोल्याची माकडाची भेट झाली. कोणाकोणाची? कोला आणि माकड. चर्चा झाली, काय चाललंय, बरं का, हो का, असं ते सगळी चर्चा झाली. कोला म्हणलं माकडाला, का रे माकडा? म्हणजे बोल ना कोले दादा, समजा इथं जर सिंह आला तर सिंहापासून बचावा करता तुझ्याकडे किती युक्ती आहेत? कोणी विचारले? कोल्यानं. कोणाला?
माकडाला. माकड म्हणला बाबा आपल्याकडे एकच युक्ती आहे, काय? टणकन उडी मारायची, झाडाच्या शेंटावर जाऊन बसायची. वाघापासून वाचायचं असेल तर काय करायचं? झाडाच्या शेंट्यावर जाऊन बसायचं, एवढीच युक्ती आहे. माकडानं कोल्याला विचारलं तुझ्याकडे किती युक्त्या आहेत? म्हणे 40. वाघापासून बचावाच्या युक्त्या किती आहेत? कोणाकडं? कोल्याकडं. आणि माकडाकडं एकच आहे. आणि काय दुर्दैव, तेवढ्या तिथं वाघ आलाच. या दोघांच्या चर्चा चालू होत्या, तेवढ्या तिथे काय आला? वाघ आला. कोल्याकडे किती युक्त्या आहेत? माकडाकडं एकच युक्ती आहे. माकडानं पटकन उडी मारली, झाडाच्या शेंटावर जाऊन बसला. आणि कोला म्हणू लागला कोणती युक्ती वापरू, 30वी बरी का 22वी बरी? 11वी तर मागच्या वेळेसच वापरली होती, मग 16वी वापरायची का 17वी वापरायची? अहो त्याचा विचार करता करता वाघ आला आणि कोला खाऊन गेला. झाला त्याचा वडापाव. काय बघा माझ्याकडे, कोल्याकडे 40 युक्त्या आहेत, माकडाकडे एकच आहे. 40 कामाच्या नाहीत, एकच युक्ती आहे. हो तुका एक युक्ती असे आणि तुका नाव नावे मध्ये पैसे. इथं एकच युक्ती आहे आणि ती युक्ती कोणती आहे? एक धरिलाचे ते आम्ही रखुमाईचा पती, अन्य काही करायची गरज नाही. तो का म्हणे फार नाही लागत व्यवहार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. सेवेचा भाग संपलेला आहे. सर्व तीर्थनदी भगवान समुद्राच्या काठावर आपण सर्व मंडळी गेल्या 36 वर्षापासून एवढ्या गोड कार्यक्रमाचं आयोजन करताय. तुमच्या कार्याला शतशः नमन. हे कार्य करत असताना सामाजिक राजकीय अनेक क्षेत्रातील दिग्गज मंडळीचं सहकार्य आहे. कसं असतं, एवढा मोठा कार्यक्रम करायचा म्हणलं कोणी तर कोणता ना कोणता खर्च उचलावा लागतो. ही नावं आजच्या सौजन्याची आहेत का? काय दिलंय काय? ठीक आहे. ज्यांनी या कार्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे काही सहकार्य केलं त्या सहकार्याकरता सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो. राजकीय सामाजिक अनेक क्षेत्रातील दिग्गज मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत, या कार्याला भेट देण्याकरता आलेली आहेत, त्यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सर्व गुणीजन महाराज मंडळी यांचे आभार मानून, मंडळाविषयी शतशः आभार मानून अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुवर्य माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर माझ्या गुरुच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. पुन्हा एकदा सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करून माझ्या वाणीला पूर्णविराम. तुकाराम 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 हरी तुकाराम 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 सेवेचा भाग संपलेला आहे. आपण एवढं गोड आयोजन केलं आणि खरं सांगू का, हे असं मोकळं वातावरण आणि असं वाळवंट, खाली वाळू आहे ना, हो वाळू आहे. असं मला वाटतं की आज मी मुंबईत कीर्तन करतोय का पंढरीत करतोय हेच मला कळेना. कारण खेळ मांडी याला वाळवंटी घाई. हो, या हरिदासाची वाळवंट जागरणाशी दिदले. म्हणजे या वाळवंटात असल्यामुळे आज मला असं वाटतं मी पंढरीत आहे का काय. आणि तुम्ही सुद्धा किती शांत चित्तानं एवढ्या शिस्तीत कीर्तन ऐकता. ही सवय बिघडू देऊ नका. एवढ्या शांत चित्तानं कीर्तन ऐकायची सवय ठेवा. आणि सगळी वारकरी मंडळी महाराज मंडळी पण माझा आवाज तुमच्यापर्यंत यावा याकरता आमचे सागर साऊंड सिस्टम गोंदे, हो महाराज पूर्ग छटाक बरे पण कांबळे मोठे बरं त्याच. हा उभा राही रे एकदा. हा हा असे 3 घालावं लागते तेव्हा मी होईना असा पोरगा आहे पुस्तक. आपल्या पासंगाला नाही पण एकदम महाराज कष्टाळू पोरगा. आता मी पोरगा काय म्हणतो, लय लहान होता तेव्हापासून मी पाहतो त्यांना. जवळजवळ 15 वर्षापासून त्यांची माझी काय सागरजीची माझी ओळख आहे. सिन्नर तालुक्यात गोंदे नावाचं गाव, त्या गावामध्ये या व्यवसायात पोरगा उतरला. आणि आज नाशिक जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात जेव्हा ख्यात कीर्त सिस्टीमवाले कोण त्यांची यादी काढली की त्या यादीमध्ये या पोरांचं एक नाव लागतं.
म्हणून त्याच्याविषयी सद्भाव. आणि बरोबर आहे, तुम्हाला असं वाटलं सागराच्या काठी असल्यामुळे सागरच सिस्टीम वाला पाहिजे म्हणून त्यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करतो. गुणीजन मंडळी आहेत, माझी एक अडचण आहे, मला नाव ध्यानात राहत नाही, माझ्या बुद्धीचा दोष आहे. देवा शपथ, माझ्या वडिलाला तुम्ही जर आता जाऊन विचारलं तुमच्या नातवाचं नाव काय, माझ्या वडिलाला सांगता येत नाही. माझ्या वडिलाला जर विचारलं तुम्ही तुमची मुलगी कोणाच्या घरी दिली, तेही माझ्या वडिलाला सांगता येत नाही. आणि तो DNA आणि ती परंपरा माझ्या वडिलाची मिराशी गा देवा. मला तुम्ही तीर्थावळी म्हणायला हवा, समाधी म्हणायला हवा, पत्रिका म्हणायला हवा, ते म्हणता येतं, नाट म्हणायला येतात, पण ते नाव ध्यानात राहत नाहीत. ही माझी खंत आहे. आणि ऐकलं का, माझे नाव ध्यानात राहत नाही म्हणजे शेठ मी फार मोठी किंमत मोजली, तेवढ्यासाठी लग्नच केलं नाही. समजा उद्या मला जर कोणी म्हणलं नाव घ्या, तर कोणाचं घ्या, ध्यानातच राहत नाही, अडचण आहे. पण तुम्ही सगळी मंडळी फार मोठी आहात. सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करून सकळा चरणी जीव माझा विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल.